Today we shall discussing about next part, that is a potentiometer. That article number 9.4 on page number 221 in textbook. Here given a diagram as like the same diagram as like a meter bridge. In this case we take a wooden plane as like 1 meter long. On this take 2 point. That first point is say A point and second point is say C point. Then now take some long meter wire. The potentiometer is consist of 4 meter long to 10 meter long wire, and this wire can be connected zigzag way as like consider first end is connect at point A and or this plain wooden box, then take here zigzag way and last end here connect to the C as shown in above figure. या फिगर मध्ये काय दिसतंय तुम्हाला की या फिगर मध्ये एक लाकडी फळी घेतलेली आहे, जसं की मीटर ब्रिजला घेतलं होतं तीच फळी आहे. त्या फळीवर 2 पॉइंट ए अँड सी पॉइंट घेतलेले आहेत आणि इथे मी 4 मीटर लॉंग वायर घेतलेली आहे आणि पहिलं टोक इथे कनेक्ट ए अँड टेक हिअर झिगझॅग वे. हे 2 मीटर झालं, हे 3 मीटर आणि हे 4 मीटर. आणि इथे एक स्केल पण जोडलेली असते किंवा इथे स्केल असते 100 सेंटीमीटर. मग हे एका फळीवर कनेक्ट केलेलं असतं. मग नंतर आपल्याला काय करायचं आहे, नाव टेक सेल ई अबाउट 6 वोल्ट, म्हणजे बॅटरीचे 4 घट 1.5 वोल्ट each of cell, dry cell having 6 volt. Near aboutly ही बॅटरी 6 वोल्टची घ्यायचे. इट्स इंटरनल रेजिस्टन्स कन्सिडर R1, R स्मॉल r. तो आता इंटरनल रेजिस्टन्स बॅटरीच्या आतमध्ये दाखवायला पाहिजे, पॉझिटिव्ह निगेटिव्हच्या आतमध्ये दाखवायला पाहिजे, पण इथे ते दाखवता येत नाहीये का तर तो सिम्बॉल छोटा असतो आणि त्या सिम्बॉल मध्ये स्मॉल आर रेजिस्टन्स हा आपल्याला दाखवता येत नाही. म्हणून आपण काय करतो, नेहमी करता ते बॅटरीच्या बाहेरच्या बाजूला हा सिम्बॉल दाखवतो स्मॉल आर. देन नेक्स्ट एक की के and these battery EMF cell and key K connect in series with the point A and C. असे सिंपल सर्किट डायग्राम असतं. नेक्स्ट थिंग तिसरा पार्ट असतो. तिसरा पार्ट आपल्याला जो पुढचा ऍप्लिकेशन घ्यायचा आहे त्यानुसार पॉइंट ए पासूनचे कनेक्शन घेतात आणि त्या वायरला काय जे तुम्हाला काही स्टडी करायचं आहे, सेल कुठले असतील ते इथे कनेक्ट करतात आणि त्याचं दुसरं टोक गॅल्व्हनोमीटरला कनेक्ट करतात आणि जॉकी कनेक्ट करतात. इथे दाखवलेलं नाही आहे. इथे आपल्याला सिंपल प्रिन्सिपल काढायचं आहे. पोटेन्शियोमीटरचं प्रिन्सिपल काय, मुख्य हेतू काय, तो काढायचा आहे आपल्याला.
तर मग हे दाखवलेलं नाही, मला इथे एवढंच दाखवायचं आहे. दिस डायग्राम, this potentiometer also based on the Wheatstone Bridge network. Wheatstone Bridge network मध्ये काय होतं, आपण पॅरलोग्राम घेतला होता असा, ए बी सी डी घेतलं होतं. आता इथे तुम्हाला ए हा पॉइंट दिसतोय इथे आणि सी पॉइंट दिसतोय. ए अँड सी हा पॉइंट दिसतोय, म्हणजेच हे 4 मीटर वायर ही दिसते तुम्हाला, ए टू सी. आणि ही 4 मीटर लॉंग वायर असलेली इथे कुठे एका लाकडी फळीवर झिगझॅग वेनी मांडलेली दिसते. या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतंय. ही जी आहे वायर, हे 4 मीटर घेतलेली आहे, पण कमीत कमी 4 आहे, जास्तीत जास्त 10 ही घेऊ शकताय. तर मग ही वायर आहे ती. मग आता मला बी पॉइंट कुठे असेल, हा बी पॉइंट कुठे असेल, आपण बी पासून एक वायर घेतो आणि गॅल्व्हनोमीटर जोडतो आणि जॅक. मग आता बी पॉइंट कुठे असेल, बी पासून ती वायर कुठे जाते, म्हणजे बी पॉइंट हिअर गॅल्व्हनोमीटरला जी जोडली जाते ती बी पॉइंट आहे. गॅल्व्हनोमीटरला जी वायर जोडली जाते हे बी पॉइंट आहे. मग आता डी पॉइंट कुठे असेल, या ठिकाणी जो डी पॉइंट आहे हा, तो डी पॉइंट इथे कुठे असेल, तर गॅल्व्हनोमीटर पासून आपण जो जॅकी घेतलेला आहे, वेर जॅकी टच ॲट पॉइंट, देन गॅल्व्हनोमीटर शोज नल डिफ्लेक्शन. जेव्हा गॅल्व्हनोमीटर नल डिफ्लेक्शन दाखवतो त्या पॉइंटला आपण डी पॉइंट म्हणतो. मग ही डी पॉइंट आहे. म्हणजे आता आपल्याला 4 पॉइंट मिळाले, ए बी सी डी. तर हे व्हीटस्टोन ब्रिज नेटवर्क सारखाच आहे किंवा मीटर ब्रिज सारखाच आहे. आता याचे ऍप्लिकेशन थोडेसे वेगळे आहेत. हिअर कम्पेअरिंग सेलचं कम्पॅरिझन करायचं असते इथे, ते आपण बघूया. तर लक्षात आलं तुमच्या की हा पोटेन्शियोमीटर हा देखील एक प्रकारे क्वाड्रिलॅटरल फिगर म्हणून काम करतोय. पुस्तकातले नोटेशन मी थोडेसे चेंज केले आहेत. मी पाठीमागच्या आर्टिकलला जे नोटेशन घेतले तेच इथे नोटेशन घेतलेलं आहे. मग आता इन केस हिअर गिवन ए पॉइंट, सी पॉइंट, this random connecting length of wire here say capital L, हे एक सर्किट झालं. आणि दुसरं सर्किट इकडचं हे एक EMF सेल अँड के सिरीज मध्ये जोडून ए आणि सी या पॉइंटला जोडलेला आहे. तर हे पोटेन्शियोमीटर मध्ये हे कंपल्सरी एवढं कनेक्शन आहे. कन्स्ट्रक्शन 1 आणि कन्स्ट्रक्शन हे 2. आता तिसरं कनेक्शन, पुढे 3 प्रकारचे आर्टिकल आहेत, त्या 3 प्रकारच्या आर्टिकल नुसार चेंज होतात. आणि ज्यावेळेस आपण गॅल्व्हनोमीटर शोज नल डिफ्लेक्शन दाखवतो त्या पॉइंटला डी पॉइंट म्हणतो आपण. इथे डी पॉइंट दाखवलाय तुम्हाला, आणि तो लेंथ स्मॉल एल असा दाखवलाय. कॅपिटल एल टोटल लेंथ 4 मीटर लॉंग, आणि हा काय असेल स्मॉल एल, जेव्हा गॅल्व्हनोमीटर शोज नल डिफ्लेक्शन, झिरो डिफ्लेक्शन, त्यावेळेसची लेंथ. अशा टाईपचं आपण मीटर ब्रिज मध्ये पाहिलेलं आहे. तर आता पुढे याचं कन्स्ट्रक्शन थोडक्यात काय दिले पहा. पोटेन्शियोमीटर कन्सिस्ट ऑफ युनिफॉर्मली वायर ए टू सी अलॉंग 4 to 10 मीटर लॉंग. झालं, हे कळलं तुम्हाला. ए सी
हे वायर आहे. इट इज फिक्स ऑन अ रेक्टँग्युलर वुडन बोर्ड. आणि हे कुठे असतं? एक लाकडी फळीवर असतं, जी की 1 मीटर लांबीची असते. इन झिगझॅग वे, नंबर ऑफ झिगझॅग वे अशा टाईपचं दाखवल्याप्रमाणे. देन हे एक कन्स्ट्रक्शन झालं. आता दुसरे हे कन्स्ट्रक्शन. EMF cell of 6 volt K also connect in between A and C. A आणि C मध्ये जोडणी केलेली आहे. हे एवढं कन्स्ट्रक्शन कंपल्सरी असतं प्रत्येक आर्टिकलमध्ये. देन ऑल्सो हिअर कन्सिडर स्मॉल r इज द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. अशा टाईपचं पोटेन्शिओमीटर असतो. हे आपल्या लॅबोरेटरीमध्ये आहे. याच्यावरचे तिन्ही प्रॅक्टिकल आपल्याला आहेत. ते आपण ज्यावेळेस प्रॅक्टिकल सुरुवात होईल त्यावेळेस हे डिटेल याची स्टडी करता येईल. देन वी डिस्कसिंग अबाउट पोटेन्शिओमीटर प्रिन्सिपल. This sub-article here given 9.4.1 on same page number on textbook 221. त्याच पेजवर त्याचा आपण प्रिन्सिपल पाहणार आहोत. याच डायग्रामचं हे डायग्राम डोळ्यासमोर ठेवा. आता पुढचं प्रिन्सिपल काय आहे पहा. इन केस here given current in the circuit diagram A to C, म्हणजेच कधी मिळतं when close the key, जेव्हा ही की क्लोज करू आपण, ही की क्लोज करू त्यावेळेस त्या सर्किट डायग्राम मध्ये करंट पास होईल. A to C असा करंट वाहील. आणि मग करंट IAC is equal to can be write as cell EMF E divided by capital R plus small r. What is capital R? Capital R is the resistance of external circuit. म्हणजे एक्सटर्नल सर्किट जो काही असेल वायरिंगचा कनेक्शन केलेला त्या वायरिंग मधलं रेजिस्टन्स हे कॅपिटल आर. मग स्मॉल आर काय असेल? स्मॉल आर इज द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. आपण इथे बघितलाय, तो इथे दाखवलेला आहे या ठिकाणी. तर या दोघांची बेरीज म्हणजे टोटल रेजिस्टन्स ऑफ सर्किट. टोटल म्हणजे एक्सटर्नल वायर मधलं रेजिस्टन्स आणि त्या शेल मधलं रेजिस्टन्स, या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे टोटल रेजिस्टन्स. and in which here current is equal to, we get the equation number 1, A upon total resistance. Next thing, consider here potential difference. आता आपण इथे पोटेन्शियल डिफरन्स कन्सिडर करूया. अबाउट AC वायर, टोटल AC वायर जो 4 मीटर लॉंग वायर घेतलेली आहे आपण ए आणि सी मध्ये जोडलेली आहे, त्याचा पोटेन्शियल डिफरन्स घ्यायचा आहे. म्हणजे इनिशियल पोटेन्शियल VA अँड फायनल पोटेन्शियल VC या दोघांचं डिस्टिंग्विश बिटवीन म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स AC, and it can be given by using Ohm's law. IR, current pass through in it with through the resistance. That means here in this case can be write as VAC is equal to IAC R. But we know the value of the IAC from equation 1. So this equation number 1 can be put here. म्हणून इथे असं म्हणलंय इक्वेशन 1 पुट इन इक्वेशन 2 असं म्हणलेलं आहे. मग आपल्याला काय मिळालं? पोटेन्शियल डिफरन्स मिळाला टोटल वायरचा
ए टू सी ई अपॉन ही किंमत ठेवली आपण ए अपॉन टोटल रेजिस्टन्स ऑफ द सर्किट इन टू आर, हा आर इथला आहे. पुढे रिअरेंजिंग नेक्स्ट पेज. This take continuous potential difference, where we know about the potential difference in case capital R is the external resistance of circuit and small r is the internal resistance of circuit. Here R plus R is the total resistance of the circuit. Then this above equation can be written as here multiplying ER. Now next thing let capital L. What is capital L? Capital L is the total length of wire. In above diagram shows total length 4 meter. किंवा दुसरी डायग्राम जर राहिली असती कुठली आणखीन 5 मीटर राहू शकतं. 5 मीटर नाही, सम मध्येच राहू शकतं शक्यतो. 6 मीटर, 8 मीटर, 10 मीटर, कारण काय ते झिगझॅग वेने असते. This equation above can be right per unit length. म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स AC पर युनिट लेंथ म्हणजे डिवाइड बाय कॅपिटल R. Also this equation can be written as per unit length. म्हणजेच आपल्याला असं इक्वेशन मिळतं VAC divided by L. What is VAC? Potential difference of wire length AC आणि divided by total length L. इथे पण तसंच लिहिलेलं आहे. In this case, this ratio is called as potential gradient along AC असं म्हणतात. And this can be denoted as K. K is the potential gradient of the wire, given wire. कधी कधी क्वेश्चन विचारतं फाइंड और डिस्कस किंवा टू डिटरमाइन पोटेन्शियल ग्रेडियंट. तर हे मार्गाने इथंपर्यंत तुम्हाला लिहावं लागतं, इक्वेशन 4 पर्यंत लिहावं लागतं. नेक्स्ट ऑल्सो वे टेकन इन धिस केस, जर इथे गॅल्व्हनोमीटर राहिला असता आणि तो जॅकी टच केला असता तर आपल्याला एक पॉइंट डी मिळाला असता कुठेतरी, आणि तो डी ए पासूनचं अंतर आपण कन्सिडर केलं असतं स्मॉल एल. म्हणजे कदाचित डी इथे घेतलाय पण तो लेंथ स्मॉल एल. कुठेही या वायरवर सीच्या अगोदर मिळू शकतो डी पॉइंट आणि तो एल कन्सिडर केला आहे. मग त्यानुसार आपल्याला पुढचं पोटेन्शियल डिफरन्स काढायचा आहे, तो बघूया. हे आपण टोटल वायरचं काढलं, आता छोट्या वायरचं काढूया. इन केस कन्सिडर द पॉइंट डी ऑन द वायर. To measure the length of the AD. What is AD? We see in previous in figure, that is small a. Then apply potential difference for AD wire. AD wire length पुरतं आपण potential difference apply करू as same manner above this equation. इथे कॅपिटल L आहे, इथे VAC डिवाइड बाय कॅपिटल एल आहे, तर इथे काय राहणार आहे VAD डिवाइड बाय स्मॉल एल राहणार आहे, आणि ती किंमत ॲज इक्वल टू के. म्हणजेच ही देखील पोटेन्शियल ग्रेडियंट आहे. अँड दिस कॅन बी राईट ॲज पोटेन्शियल डिफरन्स VAD इज इक्वल टू के एल. के इज कॉन्स्टंट ऑफ द रेशो.
That means the potential difference of wire ED is depends upon the length. ED जसं जसं वाढत जाईल तसं तसं इथे पोटेन्शियल डिफरन्स ही वाढत जाईल. म्हणून पोटेन्शियल डिफरन्स डिपेंडिंग अपॉन द लेंथ ऑफ द वायर. अशा टाईपचा आपण पोटेन्शियल ग्रेडियंट इथे पाहिलेला आहे. तोच तो आपला पोटेन्शिओमीटरचा प्रिन्सिपल आहे. हे लक्षात ठेवा, 2 ते 3 मार्कला विचारू शकतं. देन नाव टेक नेक्स्ट आर्टिकल